मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये शेतकरी कुटुंब आणि अर्ज प्रक्रिया या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर काय आहेत ते दोन निर्णय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत। नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटीचे वाटप। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली। जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित 3,000 रुपयांची रक्कम डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे। या योजनेत 2.5 कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे। त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। यापूर्वी संपूर्ण सप्टेंबर महिना असे सांगण्यात आले होते, परंतु आता अर्ज घेण्याची प्रक्रिया ही 30 सप्टेंबर म्हणजे महिन्याच्या अखेरपर्यंत चालू राहील असे देखील इथे सांगण्यात आले आहे। त्यामुळे जर तुम्ही अजूनही तुमचा अर्ज भरला नसेल तर तो OTP शिवाय कसा भरायचा याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल। संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती व्यवस्थित बघून घ्या, सर्व काही समजूनच तुमचा अर्ज भरा, अन्यथा अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता असते। या व्हिडिओखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सर्व माहिती जाणून घ्या। यानंतर एक महत्त्वपूर्ण माहिती अशी आली की लाडकी बहीण योजनेमुळे बाकीच्या योजना बंद होत आहेत, असे चुकीचे वृत्त किंवा अशा बातम्या पसरवल्या जात आहेत। त्या कारणामुळे लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत। शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे। शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही। या लेखाशीर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे, तथापि जेव्हा तरतूद नसते तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते। मात्र पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही, एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे। याबाबतीत स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्ट केले। थोडक्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे शेतकरी कुटुंबांना मिळणारी इतर मदत ही बंद करण्यात आली आहे अशी चुकीची बातमी पसरवली जात होती, तर ती बातमी चुकीची आहे, ते वृत्त चुकीचं आहे असे या दरम्यान सांगण्यात आले आहे। त्यामुळे अशा अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना महत्त्वाचा असतो तो तुमचा आधार नंबर आणि त्या आधार नंबरशी जोडलेले तुमचे बँक अकाउंट नंबर। जर या दोन्ही गोष्टी लिंक असतील, तसेच एनेबल्ड फॉर DBT असे जर NPCI मॅपरवर तुमचे स्टेटस दिसत असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आता हे NPCI मॅपरवरचे स्टेटस कसे चेक करायचे आणि ते जर इनॅक्टिव्ह असेल तर काय प्रोसेस करावी लागणार, या संदर्भातील हे दोन व्हिडिओज तुम्ही नक्की बघा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।